लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे थकलेले हप्ते आता खात्यात येणार. केवायसी मध्ये चूक झालीये? काळजी करू नका. सरकारनं दिली एक मोठी संधी. म्हणजे खात्यात एकदम 6,000 रुपये येणार का? नक्की कधी येणार पैसे आणि त्यासाठी काय करावं लागेल हे आपण सविस्तर बघूया. आणि ज्यांची केवायसी बरोबर आहे पण तरीही पैसे आले नाहीत, त्यांनी काय करावं? जय शिवराय मित्रांनो. लाडकी बहीण योजनेच्या पैशांची वाट बघून अनेक जणी खरंच थकल्या होत्या. पण आता असं वाटतंय की लॉटरी लागण्याची शक्यता आहे. ज्यांचे पैसे केवायसी मुळे अडकले होते त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून एकदम 6,000 रुपये खात्यात येऊ शकतात. पण हे कधी आणि कसं होणार? केवायसी दुरुस्त करण्याची शेवटची तारीख काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकारकडे पैसे आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहोत. आणि अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महायोजना चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग सुरू करूयात. तर सगळीकडे ही चर्चा आहे की लाडकी बहीण योजनेचे एकदम 6,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत. यात कितपत तथ्य आहे? खरंच सगळ्यांना इतकी मोठी रक्कम मिळणार आहे का? नमस्कार. ही बातमी बऱ्याच अंशी खरी आहे, पण ती सर्वांसाठी नाही. माझ्या अनुभवातून सांगतो, ज्या लाभार्थी महिलांची केवायसी प्रक्रियेत काहीतरी चूक झाल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते थकले होते, त्यांना ते थकीत हप्ते आता दिले जाणार आहेत. अच्छा. आणि जर फेब्रुवारीचा हप्ताही वेळेवर आला तर ही रक्कम एकत्रितपणे 6,000 रुपये होऊ शकते. पण यात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आपण सविस्तर बघूया. हो, तेच महत्वाचं आहे. आमच्या एका व्हिडिओवर सरिताताईंनी कमेंट केली होती की माझे तर सगळे कागदपत्र बरोबर आहेत, तरी पैसे का थांबले? तर मग अनेकांचे पैसे नक्की अडकलो तरी का होते? बरोबर प्रश्न आहे. याचं मुख्य कारण आहे केवायसी पडताळणीतील चुका. काय झालं की आधी ही पडताळणी अंगणवाडी सेविकेमार्फत होत होती, पण ती प्रक्रिया खूपच वेळखाऊ आणि जोखमीची होती. त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज तिथेच अडकून पडले. पण एक क्विक फॅक्ट सांगतो, आता सरकारने यावर एक चांगला उपाय काढला आहे. तो काय? शासनाने आता ऑनलाईन पद्धतीनेच केवायसी मधील चुका दुरुस्त करण्याची संधी दिली आहे आणि याची मुदत तर 31 मार्च 2026 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता कोणालाही घाबरायची गरज नाहीये. अरे वा. म्हणजे सरकारी काम आणि 6 महिने थांब असं न होता आता ऑनलाईनमुळे काम बरंच सोपं झालंय. अगदी बरोबर. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. तुमच्या ओळखीत कोणाचे पैसे असे केवायसी मुळे अडकले आहेत का? आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशी सरकारच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपला महायोजना यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. ठीक आहे, म्हणजे केवायसी दुरुस्त करण्याची सोय झाली. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न, हे पैसे नक्की कधी येणार? आणि सरकारकडे निधी तयार आहे का? हो, निधीची काळजी अजिबात नाही. एक अजून क्विक फॅक्ट देतो. राज्य शासनाने मार्च महिन्यापर्यंतचे हप्ते देण्यासाठी जवळपास 3900 कोटींपेक्षा जास्त निधी 14 जानेवारीच्या आसपासच मंजूर केला आहे. बाप रे. म्हणजे पैशांची तरतूद तर पूर्ण आहे. हो, तरतूद आहे. मात्र पैसे खात्यात यायला थोडासा विलंब होऊ शकतो. आधी 14 जानेवारीला हप्ता वितरित करण्याची योजना होती, पण ते झालं नाही. आता जो हप्ता येईल तो असेल जानेवारी महिन्याचा, आणि हा हप्ता 20 फेब्रुवारी नंतर येण्याची शक्यता आहे. अच्छा. आणि ज्यांची केवायसी दुरुस्त झाली आहे त्यांचे थकलेले हफ्ते म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबरचे, ते याच जानेवारीच्या हफ्त्यासोबत दिले जातील. म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीचा हफ्ता एकत्र मिळण्यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाहीये, बरोबर? बरोबर. सध्या तरी तशी अधिकृत मंजुरी नाहीये. फक्त जानेवारीचा हफ्ता आणि त्यासोबत जुनी थकबाकी मिळेल हे नक्की. एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की एकदा केवायसी मध्ये चूक झाली किंवा नाव यादीत नाही असं दिसलं की आपलं नाव योजनेतून कायमचं कट होतं. हे खरं आहे का? हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. अजिबात नाही. तुमचं नाव कायमचं कट होत नाही. उलट सरकार तुम्हाला चूक दुरुस्त करण्याची संधी देत आहे. जर तुमच्या केवायसी स्टेटसमध्ये आधार नंबर समाविष्ट नाही असा मेसेज येत असेल तर त्याची 2-3 कारणं असू शकतात. जसं की? एक तर तुमची केवायसी झालीच नसेल, किंवा झाली असूनही त्यात काहीतरी त्रुटी असेल, किंवा तिसरं म्हणजे तुमचं नाव पडताळणीसाठी आलं असेल. मग अशा वेळी सामान्य महिलेने काय करायला हवं याची एक सोपी चेकलिस्ट सांगता का? म्हणजे गोंधळ होणार नाही. नक्कीच. ही एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. पहिली पायरी, तपासा. सगळ्यात आधी तुमचं केवायसी स्टेटस ऑनलाईन तपासा. दुसरी पायरी, दुरुस्त करा. जर काही चूक आढळली तर घाबरू नका.
31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन दुरुस्ती करून घ्या. आणि तरीही नाही झालं तर तिसरी पायरी कार्यालयात भेटा. जर ऑनलाईन दुरुस्ती करूनही किंवा केवायसी बरोबर असूनही आधार नंबर नाही असा एरर येत असेल तर अजिबात वेळ न घालवता तुमच्या जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना भेटा. आणि चौथी पायरी चौकशी करा. तिथे जाऊन स्पष्ट विचारा की तुमचं नाव योजनेतून अपात्र केलं आहे का किंवा पडताळणीत आलं आहे का. ते तुम्हाला योग्य कारण आणि मार्ग नक्की सांगतील. वा, भारी माहिती दिलीत. ही चेकलिस्ट तर सगळ्यांनी लिहूनच ठेवली पाहिजे. हो, हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांचं केवायसी स्टेटस तपासणार का? आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आज आपण महायोजनेमध्ये काय काय महत्वाचं पाहिलं ते थोडक्यात बघूया. 1. ज्यांची केवायसी चुकली होती त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे थकीत हप्ते मिळणार आहेत. 2. केवायसी दुरुस्त करण्याची ऑनलाईन सोय आहे आणि शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026. 3. सरकारकडे निधी तयार आहे पण जानेवारीचा हप्ता मिळायला 20 फेब्रुवारी उलटून जाऊ शकतो. आणि 4. काहीही मोठी अडचण आल्यास थेट महिला व बालविकास विभागाचं कार्यालय गाठा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सरकार योजना आणते पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. आपलं केवायसी बरोबर आहे की नाही हे तपासणं, अडचण आल्यास अधिकाऱ्यांना जाऊन भेटणं ही आपली जबाबदारी आहे. मागे हटू नका. तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या योजनांविषयी असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपला महायोजना यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या योजनेवर हवाय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. तिथे आम्ही सगळे नवीन अपडेट्स देत असतो. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.